सायली बोलते जामकरवाडीतनं. ते दुधाचा पगार का होणार आहे? कुठल्या दुधाचा पगार? अहो मी विशाल बोलतोय. अहो ते चुकून लागला फोन, डेअरीवाल्याला लावायचं होतं. पुण्यांदा मेसेज फोन कायच करू नका, नाहीतर आबासने सांगेन. पारख न करता जीव लावू नये आणि जीव लावल्यावर पारख करू नये. हॅलो, तुम्ही जेवला का? तुमच्या आधी कसं जेवणार? का करताय तुम्ही एवढं समजा? कोण आहे मी तुमची? मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तुम्ही भेटायला येत आहे? तुम्हाला कसं कळलं? सातारा एसटी स्टँडवर भेटूयात. मी तुमचा आवडता चाफा हातात घेऊन उभा असेल. विशाल. सायली, मी विशाल. म्हणजे सातारा व्याधी गाव होतं? अहो गाव पसरून शहरच होतात की, नंतर माणसं पण शहरच होतात. मला तुम्ही कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये न्या ना. लगेच जायचं? हा, आलं आपलं हॉटेल. हॉटेल पिपळाचं झाड. हे आपलं टेबल. हा, आणि हा आपला मेनू. तुम्ही खाणार बी हाय का नुसतं वासानं पोट भरलं? खाऊ का नाकात सुगंध साठवून ठेवू काहीच कळत नाही. साधं बोळ हे माझं कोकरू, फाटक आभाळ कसं पांघरू, लक्ष्मीचं पाऊल पडल दारी, भरून घेतो मायेच्या गागरी, कळस तीन मी तुळस वाव, सोनिया स्वप्नांनी बळस धराव, चीन सार तुझ्या पायी वाईन, तुझ्यासाठी रोज अंगाई गाईन.